हिला गिफ्ट आणायला गेली का बनवायला गेली काय कळना मला. कसं वाटलं तुला गिफ्ट? आलं हे गिफ्ट आणलं काय? मग कसलं भारी दष्टपुष्ट आहे. तरी मी म्हणत होते मला आहे ना रानात काम करायला एक गडी ठेवायचाच होता. भारी आणलाय हे मस्त रान वडण बिडण मस्त. आपल्याला आहे ना आता आहे ना आठवड्याभराने कांद्याची लागवड चालू करायची. खाली बस, काय पण काय बोलती. खाली कशाला बस खाली अगं गडी नाहीये तो. मग कोण आहे? गडी नाही परमनंट सालगडी नाही. अगं तू अरे तुझं काम पटलं ना मी परमनंट ठेवन तुला. पगार पाणी किती बोल? ती अगं मी कायमचा गडी म्हणून आलोय. अरे मग मला चालन ना. मागे पगार पाणी किती घेणार मग तू? आणि जरा लाज वाटू दे. असं मालकांच्या बरोबर नाही बसत. खाली बसतात जरा तिथं खाली बस नाही तर उभा तरी राहा. ओ पगाराचं कोणाला सांगताय? फुकट काम करतो काय? काय गडी बघितलं फुकट काम करतो फुकट बिकट तू काय बोलती? बरं खाण्यावारी ना खाणं पिणं काय तू खाणार आहे? लईत लई 3 भाकरी खाशील ना. हो खाण्यापिण्याचं नाही सांगते मी. मग मला काय साधं सुद्धा समजता का तुम्ही? माझं स्वतःच सकाळचा चहा ऐकतो दुपारचा वडापाव विकतो मी. वा वा. अरे पण कसं आहे माझ्या घरी आधीच अगं ती बाई आहे स्वयंपाकाला. मला नकोय आचारी बिचारी नाही. मला फक्त गडी पाहिजे रानात कामाला. तुला स्वयंपाक करायचं टेन्शन पण नाही आणि तुला कुठं स्वयंपाक येतो करता? मुलांवाणी तर राहते तू. अगं मग तेच म्हणते मला आचारी नकोय. आचारी ती आहे ना बाई ती चांगल्या काय भाकरी करते. वा कसं सांगू मी आपल्याला? तुम्ही नीट समजून सांगा बरं का माझ्या डोक्या बाहेर जायला लागले आता. शांत राहा. अगं तुला कळतंय का? काय कळतंय आता तू जे बोलती तेच बोलते. मला आचारी अगं, हा नको. मुलगा खूप छान आहे. खूप मस्त स्वभाव पण इतका मस्त आहे. पैसे पाणी बघ वडापावचं दुकान चहाचं हॉटेल मस्त आहे. चांगलंय मी तुझ्यासाठी मुलगा आणलाय लग्नासाठी. काय म्हणली तू परत बोल. अगं तुझ्यासाठी मुलगा आणलाय मी लग्नासाठी. काय म्हणली तू? अगं ऐक ना तू ते ठेव. जगातले सगळे संपले आणि हे ढेकून घेऊन आली तू माथी मार. अयो ढेकून म्हणते त्याला. मग काय म्हणू याला शब्दच सापडा ना मला बोलायला. ढेकून बी विचार करून बोलले मी. त्या ढेकणाचा अपमान झाला काय याला नाव देऊन ते कळा ना मला. हसती काय वर थोबाड करून. अगं एवढी इज्जत नको काढू. अगं तो लग्नासाठी आणलाय तुला नवरा. अगं त्यो पिढ्या रखाडलेला दिसतोय. नवरा लग्नासाठी म्हणती तू. असं वाटतंय आपल्या आईला बी हेच बघायला आलता आणि त्योच आता तसाच खरडलाय आणि मला बघायला आलाय. हो 2 दिवस फुकटच्या पाजल्या. तिसऱ्या दिवशी पोरगी मला आय लव्ह यू म्हणते. कळलं का तुम्हाला? साधं सुद्धा समजता का मग तुम्ही? काय अजून म्हणलीच नाही का? चहाची टपरी असून तू कुणाला पाजलाच नाही का फुकटचा? उग सांग तिला माझी चहावालीची इज्जत नको काढू म्हणा. सांगते. चहा विकणं विकाय सुद्धा दम लागतोय. चाय गरम. राहू दे तुमचं ते नाही म्हणत. तुला लग्न करायचंय का नाही मला सांग. मी 100 वेळा मराठीत काय सांगितलंय ते लग्नाचं टुमकं माझ्यापाशी लावायचं नाही. नाही करायचं मला लग्न. अगं तुझ्यामुळे माझं लग्न होत नाही तर जा ना तू कर. तू थोबाड काय कर का माझ्या मागे लागली? मुलांसारखी राहते. कोणीला नाही म्हणलं सगळं नाही म्हणता. माझ्यासारखी राहत जाय थोडी. काय करू अशी मुलं लाईन वर लागतील. असे मुलं लाईनवर लागले मला काय बाकी करू? नको सांगू. बघ मला लग्न करायचंय. तू नाही म्हणते का? तुला मी एकदा सांगितलं ना लग्नाचं टुमकं माझ्यापाशी लावायचं नाही. मी 100 वेळा नाही म्हणले ना तरी येऊन जाऊन तिकडच कशात सुई अडकती तुझी? अगं तुझ्यामुळे माझं होईना ना. मग जातो तुझं थोबाड काय कर कुठं करायची ते. माझ्या मागे नको लागू. मी काय म्हणतोय तुमचं लग्न होत नाही का? नाही हिचं होत नाहीये. ही नाही म्हणते ना. मग तुम्हाला करायचंय का? गपऱ्यात टाकल्या दिल्यात बुकीतून गप. तो काय बोलतोय त्याचा मुद्दा तर ऐकून घे. सोमा त्याच्यामुळेच कुणाचं ऐकून घ्याय नाही. हिचा आधी सोमान गोमा ठरलाय. कुठे सोमा? हा हे बघ इकडं. आईला मालक तुम्ही कसं दिसतोय? बसा तुम्हीच राहिले होते यायचे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे लग्नाला? बघ ना मी आता कर ना ग दीदी प्लीज. मला नाही करायचं. मी तुमचं लावून देते तुमच्या लग्नाला. मी अगं साक्षीदार घरचे म्हणून. नाही म्हणतील ग. पहिले सगळे म्हणतात पहिले मोठीचं करायचं मग लहानीचं. हिच्यामुळे माझं पण होत नाहीये. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे याला? नाही तेच म्हणलं तिने स्वतःला बघितलाय सलमान खान आणि मला बघायला आणलाय तो खाणीतला डोरेमॉन. दुसरा कुणी भेटला बी नाही का तुला? तोच राहिला होता का? मला तोच भेटला मग आणला बाई तुला मी. हो मालक तुम्ही तुमच्याच बायकोला विचारा. तिनेच मला आणले इकडं. मालक म्हणजे? अगं यांच्या दुकानावर तो कामाला आहे. निघा एवढा पोता ठेला आमचा आहे. निघा तुम्ही आता. निघा म्हणते मी आता तोंड फोडीन. निघा. आमचा पगार किती देत हा आहे? ती 4000 रुपये. तू जर लग्नाला हा म्हटली ना 8000 रुपये आहे का नाही हो? हा. आहे ना? हा. आता जर तुम्ही इकडून निघले आहे ना मी अशा चपलीने तुडवीन ना तिघांची तोंड. निघा. तुम्हाला अपेक्षा काय आहे? मी एकदा सांगितलं ना मला लग्न नाही करायचं. निघा. अगं माझा विचार कर ना ग. काय रे तुझा सोने निघ तू पटक्यास निघ. आपण करू लग्न. हा जा निघा. लग्न करायची जे करायची ते करा. निघा. तू नाहीस ना जाती का? चल मी झक मारीन नाही तर माशा मारीन. एक राहा.
कळतच नाही काय. बघा ना तुम्ही तसं आपण चला लागा रस्त्याला. गोटाच घालीन परत मागे वळून आला का. बावळटाचा बाजार.